कल्पना करा तुम्ही गुगलवर टाईप केलं पोट दुखतंय काय करू आणि रिझल्ट्समध्ये आलं फक्त असे आर्टिकल्स त्याच्या एक्झॅक्ट शब्द आहेत पोट दुखतंय. पण स्टोमच पेन रिलीफ किंवा ॲसिडिटी क्युअर यासारखे उपयुक्त आर्टिकल दिसलेच नाही. तर हीच आहे पारंपरिक कीवर्ड सर्चची सगळ्यात मोठी समस्या. पण जर सर्च इंजिनला शब्द नाही तर तुमचा अर्थ समजला तर यालाच म्हणतात सिमेंटिक सर्च. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हे माय डिजिटल डायरीचं मराठी चॅनल आहे आणि तुम्ही पाहत आहात AI शब्दकोश ही मालिका. आज आपण AI शब्दकोशमध्ये पाहणार आहोत सिमेंटिक सर्च म्हणजे काय. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पाहूया सिमेंटिक सर्च म्हणजे काय. एक उदाहरण घेऊया. समजा तुम्ही एका मोठ्या लायब्ररीत गेलात आणि लायब्ररियनला विचारलं मला असं पुस्तक हवं आहे जे वाचून मला माझ्या भीतीवर मात करता येईल. आता एक साधा नवखा लायब्ररियन असेल तर तो काय करेल, फक्त टायटलमध्ये भीती हा शब्द असलेली पुस्तकं शोधेल. पण अनुभवी हुशार लायब्ररियन विचार करेल याला करेज, सेल्फ कॉन्फिडन्स किंवा ओव्हरकमिंग अँझायटी वरची पुस्तकं सुद्धा उपयोगी पडतील. तो शब्दांच्या पलीकडे जाऊन तुमचा इंटेंट समजून घेतो आणि अगदी हाच हुशार लायब्ररियनचा अप्रोच म्हणजे सिमेंटिक सर्च. सिमेंटिक सर्च ही एक अशी सर्च टेक्निक आहे जी युजरने टाईप केलेल्या शब्दांची फक्त जुळवाजुळव करत नाही तर त्या क्वेरी मागचा खरा अर्थ आणि उद्देश समजून घेतो. सिमेंटिक सर्च म्हणजे अंडरस्टँडिंग मिनिंग नॉट जस्ट मॅचिंग वर्ड. म्हणजे तुम्ही लिहिलं चिप फोन असं शोधलं तर सर्च इंजिनला कळतं की तुम्हाला बजेट फ्रेंडली स्मार्टफोन हवा आहे, जरी एक्झॅक्ट ते शब्द वापरले नसले तरी. चला हे अजून एका उदाहरणाने समजून घेऊ. समजा एक ई-कॉमर्स वेबसाईटवर तुम्ही सर्च केलं वॉर्म जॅकेट फॉर विंटर ट्रॅव्हल. कीवर्ड सर्च इंजिन काय करेल, ते फक्त वॉर्म, जॅकेट, विंटर, ट्रॅव्हल हे एक्झॅक्ट शब्द प्रोडक्ट टायटल्स आणि डिस्क्रिप्शनमध्ये शोधेल. जर एखादा उत्तम थर्मल इन्सुलेटेड कोटला डिस्क्रिप्शनमध्ये वॉर्म आणि विंटर हे शब्दच नसतील तर तो प्रोडक्ट तुम्हाला दिसणारच नाही, जरी तो तुमच्यासाठी परफेक्ट असला तरी. आता तीच क्वेरी सिमेंटिक सर्च इंजिनला द्या, ते समजतं की वॉर्म जॅकेट म्हणजे इन्सुलेशन, थर्मल वेअर, कोल्ड वेदर क्लोथिंग आणि ट्रॅव्हल म्हणजे लाईट वेट, पॅकेबल, वर्सटाईल. त्यामुळे ते तुम्हाला थर्मल इन्सुलेटेड कोट आणि पॅकेबल पफर जॅकेट सुद्धा दाखवेल, जरी एक्झॅक्ट शब्द जुळले नसले तरी. थोडक्यात सांगायचं झालं तर कीवर्ड सर्च हा शब्द शोधणारा आहे तर सिमेंटिक सर्च हा अर्थ समजणारा आहे. कीवर्ड सर्च विचारतो हे शब्द कुठे आहेत, सिमेंटिक सर्च विचारतो या माणसाला नक्की काय हवंय. आता प्रश्न असा येतो, सर्च इंजिनला अर्थ कसा कळतो, त्याला तर भाषा समजतच नाही. चला हे एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊ. कल्पना करा एक मोठा नकाशा आहे, वर्ल्ड मॅप, ज्यावर प्रत्येक शब्द किंवा वाक्य एक टिपका पॉइंट आहे. या नकाशावर डॉग आणि पपी हे टिपके एकमेकांच्या खूपच जवळ असतील कारण त्यांचा अर्थ जवळपास सारखाच असतो. पण डॉग आणि कार हे टिपके मात्र खूप लांब असतील कारण त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. या टेक्निकल प्रोसेसला म्हणतात एम्बेडिंग. AI मॉडेल प्रत्येक शब्द, वाक्य किंवा क्वेरी यांचं रूपांतर नंबर्सच्या एका लिस्टमध्ये करतं. त्याला म्हणतात वेक्टर. हे वेक्टर्स एका मल्टी डायमेन्शनल स्पेसमध्ये प्लॉट केले जातात. समान अर्थांचे शब्द किंवा वाक्य एकमेकांच्या जवळ असतात आणि वेगळ्या अर्थाचे शब्द लांब असतात. जेव्हा तुम्ही एखादी क्वेरी टाईप करता तेव्हा पहिल्या स्टेपमध्ये तुमची क्वेरी सुद्धा एका वेक्टरमध्ये कन्वर्ट होते. दुसऱ्या स्टेपमध्ये सिस्टीम त्या वेक्टरच्या सगळ्यात जवळचे इतर वेक्टर्स शोधते. यालाच म्हणतात कोझिन सिमिलॅरिटी, म्हणजे दोन वेक्टर्स किती जवळ किंवा सिमिलर आहेत हे मोजण्याची पद्धत. तिसऱ्या स्टेपमध्ये जे रिझल्ट सगळ्यात जवळचे आहेत, मोस्ट सिमिलर असतात, ते सगळ्यात आधी दाखवले जातात. म्हणजे थोडक्यात सिमेंटिक सर्च भाषा वाचत नाही तर अर्थांचे मॅपिंग मोजतं. चला आता बघूया ही टेक्नॉलॉजी आपल्या रोजच्या आयुष्यात कुठे वापरली जाते. तुम्ही जेव्हा नेटफ्लिक्सवर एखादा शो शोधता आणि टाईप करता मूवीज लाईक इन्सेप्शन, तेव्हा नेटफ्लिक्स फक्त तेच टायटल मॅच करत नाही तर ते मॅच करतं त्या मूवीचा प्लॉट, थीम आणि मूड.
त्या सगळ्या गोष्टींना बघूनच तो एखादी दुसरी मूव्ही सुचवतो. हे कामसुद्धा सिमेंटिक सर्चचंच आहे. चला पाहूया काही असेच युजेस. पहिलं तर सर्च इंजिन. तुम्ही अर्धवट किंवा चुकीच्या स्पेलिंगने काही टाईप करता तरी तुम्हाला योग्य रिझल्ट्स मिळतात. याचं कारण आहे सिमेंटिक सर्च इंटेंट समजतं. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर ई-कॉमर्स प्रोडक्ट सर्च ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टमध्ये बजेट लॅपटॉप फॉर स्टुडंट्स हे जर तुम्ही टाईप केलं की रिलेव्हंट स्पेसेस असलेले प्रोडक्ट्स दाखवले जातात, तरी जरी एक्झॅक्ट शब्द जोडले नसले तरी. तिसरा उपयोग होतो कस्टमर सपोर्ट चॅटबॉट किंवा व्हर्च्युअल असिस्टंटमध्ये. तुम्ही अलेक्सा किंवा सिरीला वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले तरी त्यांना बरोबर उत्तर देता येतं, कारण ते मिनिंग समजतात, एक्झॅक्ट सेंटेन्स नाही. चौथं उदाहरण आहे रेकमेंडेशन सिस्टीम. नेटफ्लिक्स, स्पॉटिफाय, यूट्यूब जसं मी आधीच सांगितलं, तुमच्या आवडीनुसार सिमिलर कंटेंट किंवा सॉन्ग सुचवले जातात. कंटेंटचा अर्थ किंवा कॉन्टेक्स्टवर आधारित नाही, तर तुमच्या आवडीनुसार. पाचवं उदाहरण द्यायचं झालं तर एंटरप्राइज किंवा CMS कंटेंट सर्च. मोठ्या कंपन्यांमध्ये हजारो डॉक्युमेंट्स किंवा कंटेंट आयटम असतात. सिमेंटिक सर्चमुळे एम्प्लॉईजना एक्झॅक्ट फाईल नेम माहीत असण्याची गरज नाही. योग्य डॉक्युमेंट्स किंवा कंटेंट त्यांना फक्त पटकन सापडावं म्हणून ते सिमेंटिक सर्चचा वापर करतात. आजकाल जवळजवळ प्रत्येक मोठं डिजिटल प्लॅटफॉर्म, मग ते सर्च इंजिन असो, शॉपिंग ॲप असो किंवा AI पॉवर CMS असोत, सगळीकडे सिमेंटिक सर्च वापरलं जातंच, कारण ते युजर्सला जास्त अचूक आणि उपयुक्त माहिती देतात. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं सिमेंटिक सर्च काय असतं आणि ते रेग्युलर कीवर्ड सर्चपेक्षा कसं वेगळं आहे. सिमेंटिक सर्च कुठे कुठे वापरलं जातं रोजच्या जीवनात ते देखील आपण पाहिलं. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी भेटेल पुढच्या भागामध्ये.